Hello dear students, welcome in my YouTube channel EduChange. Today we are going to learn a new lesson from standard 6th. It is 4.6 The worth of a fabric. तर the worth of a fabric म्हणजेच एका विणलेल्या कापडाचे मूल्य. आता फॅब्रिक म्हणजे विणलेले कापड आणि वर्थ म्हणजे मूल्य किंवा किंमत. चला तर आज आपण या पाठातून नवीन माहिती शिकूया. थिरुवल्लुवर was a great Tamil saint poet who lived more than 2000 years ago. थिरुवल्लुवर हे एक थोर तमिळ संत कवी होते की जे 2000 वर्षांपेक्षा जास्त आधी होऊन गेले. तर पहा मित्रांनो, इथे सेंट हा शब्द आहे, SAINT. सेंट हा इंग्लिशमध्ये वापरलेला शब्द, मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो संत. आपल्याकडे सुद्धा वेगवेगळे संत होऊन गेले. तसे हे तामिळनाडू नावाचं जे राज्य आहे त्या राज्यामध्ये तमिळ संत होऊन गेले आणि ते कवी पण होते. थिरुकुरल इज द बुक ऑफ हिज टीचिंग्स. तर थिरुकुरल हे त्यांच्या शिकवणुकीचे पुस्तक आहे. इट इज ग्रेटली लव्ड अँड रिस्पेक्टेड इव्हन टुडे. तर अगदी आजही ते पुस्तक सर्वांना खूप आवडते व सर्वजण त्याचा आदर करतात. थिरुवल्लुवर वॉज अ टेक्स्टाईल विव्हर. टेक्स्टाईल म्हणजे कापड. तर थिरुवल्लुवर हे एक कापड विणकर होते. ही ओ ब्युटिफुल फॅब्रिक्स अँड सारीज अँड सोल्ड देम इन द मार्केट. थिरुवल्लुवर हे सुंदर सुंदर कापडे आणि साड्या विणायचे आणि ते बाजारात विकायचे. पीपल सेड दॅट ही नेव्हर गॉट अँग्री, नेव्हर यूज्ड बॅड वर्ड्स, नेव्हर शाउटेड ॲट एनीवन. लोक म्हणायचे की ते कधीही रागावले नाहीत, कधीही वाईट शब्द वापरले नाहीत आणि कधी कोणाला ओरडले सुद्धा नाहीत. इथे या ओळी तुम्ही लक्षात ठेवा, कारण की तुम्हाला पुढे प्रश्नांमध्ये थिरुवल्लुवर यांच्या व्यक्तिमत्वाविषयी काही जर लिहायची वेळ आली तर तुम्हाला ह्या ओळी महत्त्वाच्या आहेत की ही नेव्हर गॉट अँग्री, नेव्हर यूज्ड बॅड वर्ड्स, नेव्हर शाउटेड ॲट एनीवन, अशा पद्धतीने. म्हणून तुम्ही त्या लाईन्स नोट डाऊन करून ठेवा. पुढे पहा. इन द सेम टाउन देअर लिव्ड अ रिच यंग मॅन. त्याच शहरात एक श्रीमंत तरुण माणूस राहायचा. रिच म्हणजे श्रीमंत आणि यंग म्हणजे तरुण. ही वेस्टेड मोस्ट ऑफ हिज टाईम रोमिंग अराउंड विथ हिज फ्रेंड्स. पहा, तो जो माणूस होता त्याचा जास्तीत जास्त वेळ त्यांच्या मित्रांसोबत इकडे तिकडे भटकण्यात तो वाया घालवायचा. वेस्टेड म्हणजे वाया घालवणे. दे ऑफन मेड फन ऑफ अदर पीपल. ते कित्येकदा दुसऱ्या लोकांची गंमत करायचे. पहा, इतर लोकांची गंमत करायचे तो आणि त्याचे मित्र. आय डोंट बिलीव्ह व्हॉट पीपल से अबाउट धिस वल्लुवर, सेड द यंग मॅन वन डे. एके दिवशी तो तरुण माणूस म्हणाला, लोक या वल्लुवरविषयी जे बोलतात त्यावर माझा विश्वास बसत नाही. आय एम शुअर आय कॅन मेक हिम अँग्री. मला खात्री आहे की मी त्याला राग आणू शकतो. कम ऑन, लेट्स हॅव सम फन टुडे. चला आज जरा गंमत करूया, असं म्हणून ते तिथून निघाले. सो द ॲरोगंट यंग मॅन अप्रोच्ड थिरुवल्लुवर in the market and picked up a beautiful piece of fabric. मग असं झाल्यानंतर तो तिथून निघाला. तो उद्धट माणूस, ॲरोगंट म्हणजे उद्धट, तो उद्धट माणूस तिथून निघाला आणि तो बाजारात थिरुवल्लुवर यांच्या जवळ गेला. अप्रोच म्हणजे त्यांच्याशी संपर्क साधला किंवा त्यांच्या जवळ गेला आणि एक सुंदर कापडाचा तुकडा त्याने तिथे उचलला. अ ब्युटिफुल पीस ऑफ फॅब्रिक म्हणजे कापडाचा एक सुंदर तुकडा. तुकडा उचलल्यानंतर काय झालं पहा पुढे.
हाऊ मच डज धिस होल फॅब्रिक कॉस्ट, ही आस्क्ड. त्याने विचारलं की या संपूर्ण कापडाची किंमत किती आहे. 8 coins. द सेंट नेम्ड द प्राइस. संतांनी त्यांनी सांगितलं की याची किंमत आहे 8 coins. तर कॉइन्स म्हणजे मोहरा, 8 मोहरा. द यंग मॅन अनफोल्डेड द फॅब्रिक अँड टोर इट इंटू 2. तर त्यांनी काय केलं, त्याने ते अनफोल्ड केलं, ते कापड हातात घेतलेलं, आणि अनफोल्ड केलं म्हणजे त्याची घडी मोडली, आणि ते टोर म्हणजे फाडले, ते कापड 2 भागांमध्ये फाडले. व्हॉट्स द प्राइस ऑफ धिस पीस नाऊ. आता या पीसची किंमत काय आहे असं त्याने विचारलं. हे पहा, यू कॅन सी इन द पिक्चर थिरुवल्लुवर इज सिटिंग हिअर अँड धिस यंग रिच मॅन इज देअर. ही इज पिकिंग अप दॅट cloth or that fabric in his hand and asking about price of that fabric to Thiruvallur. His friend is here, you can see fabrics are here, you can see. So we are moving further. पुढे काय झालं पाहूया मग. पहा, 4 coins. The saint answered politely. त्याने जेव्हा त्या कापडाचे 2 भाग केले तेव्हा त्याने परत विचारलं की आता याची किती किंमत झाली. त्यावर संत अतिशय नम्रपणे म्हणाले 4 coins. 4 कॉईन किंमत झाली त्याची. द यूथ वॉज टेकन अबॅक. आणि मग तो जो तरुण माणूस होता तो आश्चर्य झालं, त्याला आश्चर्याचा धक्का बसला त्याला की ह्या माणसाला मी एवढं आता एवढं कापड फाडलं तरी पण हा चिडला नाही, वैतागला नाही, आणि म्हणून ही वॉज टेकन अबॅक. टेकन अबॅक म्हणजे आश्चर्यचकित होणे. आपण ही फ्रेज आपण या अगोदर सुद्धा पाहिलेली आहे. आठवते का तुम्हाला, कोणत्या धड्यात पाहिली आठवते का. खोटं न बोलणारा माणूस धडा शिकलोय ना, त्या धड्यामध्ये ही आपण फ्रेज पाहिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन पुन्हा तो संदर्भ लक्षात घेऊ शकता. वाय डझंट द मॅन गेट अँग्री, ही थॉट. त्याने विचार केला की या माणसाला राग का येत नाही. ही देन टोर द हाफ पीसेस इंटू हाफ अगेन. त्याने मग आणखी जे राहिलेले हाफ तुकडे होते, अर्धे तुकडे, ते पुन्हा अर्धे अर्धे केले. अँड नाऊ, आणि आता किती किंमत झाली. 2 coins वॉज द आन्सर. उत्तर आलं 2 मोहरा. नाऊ इट वॉज द यंग मॅन हू बिकेम इम्पेशंट अँड ॲजिटेटेड. आता तो माणूस होता की तो अतिशय अधीर झाला होता. इम्पेशंट म्हणजे अधीर होणे, आणि तो एजिटेटेड झाला होता, उत्तेजित झाला होता की हा कसा काय याला राग येईना बुवा. तो विचार करत होता. इम्पेशंट आणि एजिटेटेड हे 2 नवीन शब्द आपण इथे पाहिले. इम्पेशंट म्हणजे अधीर होणे आणि एजिटेटेड म्हणजे उत्तेजित होणे किंवा असं अस्वस्थ होणे. ठीक आहे. ही टोर द पीसेस इंटू हाफ अगेन अँड अगेन सेईंग अँड नाऊ व्हॉट्स द प्राइस नाऊ. आता किती झाले, आता याची किंमत किती, असं म्हणत म्हणत त्याने त्या कापडाचे पुन्हा अर्धे अर्धे भाग करायला सुरुवात केली. पुढे पाहूया. थिरुवल्लुवर कामली वेंट ऑन रिड्युसिंग द प्राइस टू हाफ एव्हरी टाईम. थिरुवल्लुवर शांतपणे प्रत्येक वेळेस त्या भागांची किंमत निम्म्याने कमी करत गेले. ॲट लास्ट द फॅब्रिक वॉज रिड्युस्ड टू रॅग्स. रिड्युस्ड म्हणजे कमी कमी होत जाणे. आणि मग ते जे कापड होतं, ते विणलेलं कापड, ते अगदी त्याचे छोटे छोटे रॅग्स झाले. रॅग्स म्हणजे तुकडे, कापडाचे अतिशय छोटे छोटे तुकडे. सो म्हणजे म्हणून सो थिरुवल्लुवर सेड इन अ क्वाईट टोन. आता थिरुवल्लुवर अतिशय शांत स्वरात म्हणाले. क्वाईट, QUIT, क्वाईट म्हणजे अतिशय शांत, शांत स्वरामध्ये म्हणाले. नाव धिस फॅब्रिक हॅज बिकम वर्थलेस. आता हे कापड पूर्ण निरुपयोगी झालं आहे. आय विल नॉट नेम एनी प्राइस फॉर दीज रॅग्स. मी आता या तुकड्यांना कोणतीही किंमत देणार नाही. द यंग मॅन डिड नॉट नो व्हॉट टू से. त्या तरुण माणसाला आता काय बोलावे हे सुद्धा समजेना. बट ही वॉज प्राऊड ऑफ हिज रिचेस.
परंतु त्याला त्याच्या श्रीमंत असण्याचा गर्व होता, अहंकार होता. प्राऊड म्हणजे अहंकार किंवा गर्व. सो ही ऑफर टू पे 8 कॉइन्स टू द सेंट. म्हणून त्याने 8 कॉइन्स त्यांना देऊ केले. ऑफर्ड म्हणजे दिले थोडक्यात. त्याने कारण सुरुवातीला त्या कापडाची किंमत 8 कॉइन्स सांगितली होती ना थिरुवल्लुवर यांनी, म्हणून मग आता याला पैसा वगैरे भरपूर होता, तो श्रीमंत होता, म्हणून तो सांगत होता की आता तू याचे 8 कॉइन्स घेऊन टाक. फॉर द फर्स्ट टाईम थिरुवल्लुवर स्माइल्ड. आणि मग पहिल्यांदाच थिरुवल्लुवर यांनी स्मित हास्य केले. परंतु बट ही रिफ्युज्ड टू टेक द मनी. रिफ्युज्ड म्हणजे नाकारले. त्यांनी पैसे घ्यायला नाकारले. मला नको तुझे पैसे असं ते म्हणाले. यंग मॅन, नाऊ धिस फॅब्रिक इज ऑफ नो यूज. अरे तरुण माणसा, आता ह्या कापडाचा काहीही उपयोग होणार नाही. हे कापड आता निरुपयोगी झालं आहे. इट हॅज बिकम वर्थलेस. व्हाय? बिकॉज नो वन विल बी एबल टू वेअर इट नाव. का निरुपयोगी झालंय? कारण आता कोणीही ते कापड अंगावर परिधान करू शकणार नाही. आता पुढे पाहूया आपण. इथे डू यू नो द फॅब्रिक वॉज नॉट मेड इन अ डे. तुला हे माहीत नाही का की हे कापड काही एका दिवसात तयार झाले नाही. त्याला म्हणले की त्या तरुण माणसाला ते काय बोलावं ते समजेना. आणि मग ते त्यानंतर थिरुवल्लुवर त्याला म्हणतात की डू यू नो द फॅब्रिक वॉज नॉट मेड इन अ डे. तुला हे माहीत नाही का हे एका दिवसात बनलेलं नाही कापड. मेनी पीपल हॅव टॉईल टू मेक इट. हे कापड बनवण्यासाठी पुष्कळ लोकांनी मेहनत केली आहे, मेहनत घेतली आहे, कष्ट केले आहेत. टॉईल्ड म्हणजे कष्ट करणे, मेहनत घेणे. द फार्मर हू ग्रू कॉटन इन हिज फील्ड वर्कड हार्ड फॉर मंथ्स थ्रू सन अँड रेन. बघ, आता शेतकऱ्याने की ज्या शेतकऱ्याने हे कापसाचं उत्पन्न घेतलं, कापूस पिकवला, तो महिनोन्महिने शेतामध्ये उन्हा पावसामध्ये राबलेला आहे, कष्ट केलेले आहेत. ही पिक्ड कॉटन फ्रॉम ईच बॉल अँड गेव इट फॉर स्पिनिंग. त्याने प्रत्येक बोंडातून, बोल म्हणजे बोंडा कापसाचं, माहिती आहे ना, कपाशीला बोंड येतात, त्यातून कापूस बाहेर पडतो, त्याला म्हणायचं बोल. तर त्या शेतकऱ्याने थोडक्यात त्याने प्रत्येक बोलमधून तो कापूस वेचलेला आहे आणि सूतकताईसाठी दिलेला आहे. स्पिनिंग म्हणजे सूतकताई. त्या कापसापासून जेव्हा लांब लांब धागे तयार करतात त्या क्रियेला म्हणतात स्पिनिंग. देन समवन एल्स कार्डेड द कॉटन अँड स्पून इट इंटू लॉंग युनिफॉर्म थ्रेड्स. नंतर त्या स्पिनिंगला दिल्यानंतर तिथे कोणी तो कापूस पूर्ण पिंजून काढला. कार्डेड शब्द आहे नवीन, पिंजून काढणे. पिंजला म्हणजे काय केलं तर त्या कापसातील जे सरकीचं बी होतं ते बाजूला काढलं, आणखी त्यामध्ये जो कचरा होता तो कचरासुद्धा बाहेर काढला आणि कापूस स्वच्छ केला. आणि मग त्या कापसापासून स्पून, हा भूतकाळी शब्द आहे स्पिनचा. स्पून म्हणजे धागे तयार केले. कसे धागे तयार केले? इंटू लॉंग युनिफॉर्म थ्रेड्स. लांब आणि एकसारखे धागे त्यातून काढले. द थ्रेड्स वेअर डाईड केअरफुली सो दॅट दे टूक ऑन दीज लवली कलर्स. आणि मग त्या धाग्यांना रंगवण्यात आलं. दे डाईड केअरफुली, काळजीपूर्वक रंगवण्यात आलं की जेणेकरून त्यांच्यावर हे सुंदर रंग त्यांच्यावर बसतील. माय वाईफ अँड आय वो द थ्रेड्स टुगेदर पुटिंग इन ब्युटिफुल डिझाईन्स. माझ्या पत्नीने आणि मी ते धागे सुंदर नक्षी गुंफत एकत्र विणले. डिझाईन्स म्हणजे नक्षी. वी थॉट सम डे समवन विल लाईक धिस फॅब्रिक. आम्ही विचार केला की आम्ही म्हणजे थिरुवल्लुवर आणि त्यांच्या पत्नीने आम्ही विचार केला की काही दिवसांनी कोणाला तरी हे विणलेले कापड आवडेल. विल बी हॅप्पी टू विअर इट. ते कापड परिधान करून कोणीतरी आनंदी होईल. देन ऑल आवर वर्क वूड हॅव बीन रिवॉर्डेड. आणि मग आमच्या संपूर्ण कामाला चांगली बिदागी मिळालेली असेल किंवा चांगलं बक्षीस मिळालेलं असेल. व्हेन यू डिस्ट्रॉईड द फॅब्रिक यू डिस्ट्रॉईड ऑल द लव अँड लेबर
दॅट वेंट इन टू इट्स मेकिंग. तू जेव्हा ते कापड नष्ट केलंस ना, ते कापड नष्ट केलंस त्यावेळेसच ते कापड बनवण्यासाठी जे काही प्रेम आणि कष्ट जे काही घेतले गेले ते सुद्धा तू नष्ट केलेस बघ. वेंट इन टू मेकिंग, ते कापड तयार करण्यासाठी जे काही लव आणि लेबर. लव म्हणजे प्रेम. पहा, कुठली गोष्ट करायची झालं तर ते जर माणूस आवडत असेल तर ते प्रेमाने करतं, त्यात जीव ओतून करतं, त्याला म्हणायचं लव. आणि लेबर म्हणजे कष्ट, खूप कष्ट केलं जातं आणि मग काहीतरी चांगली निर्मिती होत असते ना. मग हे सगळं ते लव आणि लेबर तू हे सगळं नष्ट करून टाकलंस बघ. मनी कॅनॉट ब्रिंग इट बॅक. तुझे पैसे ते परत आणू शकत नाही. ते गेलं, संपलं ते संपलं. द सॉफ्टली स्पोकन वर्ड्स टच द यंग मॅन्स हार्ट. हे हळुवारपणे बोललेले शब्द, त्या शब्दांनी त्या तरुण माणसाच्या हृदयाला स्पर्श केला पहा. नाऊ ही वॉज रिअली अशेम्ड ऑफ हिमसेल्फ. आता त्याला स्वतःलाच स्वतःची लाज वाटू लागली होती पहा. अँड डू यू नो, थिरुवल्लुवर वेंट ऑन टू से. थिरुवल्लुवर पुढे सांगत राहिले, अँड डू यू नो, आय कॅन वीव अनादर फॅब्रिक लाईक धिस. मी या कापडासारखे आणखी दुसरे कापडसुद्धा विणू शकतो. बट आवर लाईफ इज ऑल्सो लाईक धिस फॅब्रिक. परंतु आपले जीवनसुद्धा या विणलेल्या कापडासारखे आहे. इफ यू टिअर इट अपार्ट विथ हॅस्टी थॉटलेस ॲक्शन्स इट विल बी डिस्ट्रॉईड. जर का तुम्ही हे जे जीवन आपल्याला मिळालं आहे हे निष्काळजीपणे, घाईघाईने आणि अविचारी कृतीने जर फाडले तर ते नष्ट होईल, नष्ट केले जाईल ते आपलं जीवन. अँड यू विल नॉट गेट इट बॅक अगेन. आणि तुम्हाला ते परत पण मिळणार नाही. थिरुवल्लुवर्स वर्ड्स ओपन्ड द यंग मॅन्स आईज. आणि थिरुवल्लुवर यांच्या शब्दांनी त्या तरुण माणसाचे डोळे उघडले. देअर अँड देन ही डिसाइडेड टू गिव्ह अप हिज आयडलनेस अँड बॅड हॅबिट्स. तिथल्या तिथे त्याने स्वतःच्या अंगी असलेला आळशीपणा आणि स्वतःच्या वाईट सवयी सोडून देण्याचे ठरवले. इथे पहा काही शब्द आहेत. डिसाइडेड म्हणजे ठरवले, गिव्ह अप म्हणजे सोडून देण्याचे, आयडलनेस म्हणजे आळशी आणि आळशीपणा, आणि बॅड हॅबिट्स म्हणजे वाईट सवयी. Students, do you remember this phrase we have used in previous lesson also? We have seen this phrase, there and then. There and then म्हणजे तिथल्या तिथे. आपण जो मोलाईस कथोनी हा पाठ पाहिला, तिथे पहा मोलाईने जेव्हा ते साप पाहिले होते, मृत साप पाहिले, तेव्हा तिथल्या तिथे त्याने ठरवलं की मी आता हे सगळं बेट काय करल, हिरवगार करून टाकील. तर तिथे सुद्धा ही फ्रेज वापरलेली आहे. अशा पद्धतीने आपण हा धडा इथे शिकवून पूर्ण केलेला आहे. I hope you all have liked this video and this story very well. If you have any question in your mind, you can comment me. आता इथे थोडेसे प्रश्न आहेत ते पण आपण पाहणार आहोत आणि इथे काही नवीन शब्द दिलेले आहेत ते पण समजून घेऊया. चला, पहिला शब्द आहे पहा बोल. बोल म्हणजे काय? पॉड ऑफ द कॉटन प्लांट. कापसाचं जर झाड पाहिलं तुम्ही तर त्या कापसाच्या झाडाला पुढे अशी एक बोंड येतं, पॉड, किंवा त्याला आपण शेंग म्हणूयात, तर त्यालाच बोल हा शब्द आहे. ठीक आहे. पुढे पहा स्पिनिंग. स्पिनिंग म्हणजे सूतकताई. प्रोसेस ऑफ मेकिंग यार्न ऑर थ्रेड आउट ऑफ कॉटन वूल. तर कापसापासून जो काही धागा तयार करण्याची जी प्रक्रिया असते त्याला स्पिनिंग असं म्हणतात. पुढे आहे शब्द कार्डेड. कार्डेड म्हणजे पिंजले. आता कार्डेड म्हणजे तुम्ही पाहिलं असेल पहा, कापूस स्वच्छ करण्याची प्रक्रिया. क्लीन्ड अँड कोम्ड कॉटन टू रिमूव्ह सीड्स. त्यातून त्या बिया बाजूला काढल्या जातात. कार्डेड. आता इथे स्पून शब्द आहे पहा. स्पून म्हणजे काय? तर स्पून हा स्पिनचा भूतकाळ आहे. पास्ट टेन्स ऑफ स्पिन. स्पिन म्हणजे सूतकताई करणे. त्यानंतर रिवॉर्डेड. व्हेन वन इज रिवॉर्डेड वन गेट्स व्हॉट ही हॅज वर्कड फॉर. समजा एखाद्याने काही काम केलं असेल तर त्या कामासाठी जे काही मिळतं त्याला म्हणायचं रिवॉर्डेड. आयडलनेस. आयडलनेस म्हणजे लेझीनेस, आळशीपणा. मित्रांनो, याच व्हिडिओमध्ये आपण हे प्रश्न कसे सोडवायचे ते पण पाहणार आहोत. पहा, पहिला प्रश्न आहे पहा,
रीड द स्टोरी सायलेंटली. तुम्ही मूकपणे एकदा ही गोष्ट वाचायची आहे शांतपणे. त्यानंतर पुढे पहा, राईट अ शॉर्ट नोट ऑन थिरुवल्लुवर यूजिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन द स्टोरी. थिरुवल्लुवर हे जे संत कवी होते यांच्याविषयीची माहिती तुम्ही लिहायची आहे की जी तुम्हाला या गोष्टीमध्ये दिलेली आहे. यू कॅन कन्स्ट्रक्ट व्हेरी शॉर्ट अँड सिम्पल सेंटेन्सेस बाय यूजिंग युअर टेक्स्ट. तुमच्या पुस्तकामध्ये पाहून तुम्ही छोटी छोटी वाक्य तयार करायची आणि मग ती वाक्य तुम्ही इथे लिहायची आणि अशा प्रकारे तुमची शॉर्ट नोट तयार होईल. शॉर्ट नोट म्हणजे छोटीशी माहिती देणारी एक नोट. ठीक आहे. तर त्या नोटमध्ये तुम्ही हे थिरुवल्लुवर कोण होते, मग ती सगळी वाक्य तुम्हाला भेटतीलच. त्यांनी काय केलं किंवा मग त्यांचं काय वैशिष्ट्य होतं, या सगळ्या गोष्टी तिथे तुम्ही लिहायच्या आहेत. त्यांनी लिहिलेलं पुस्तक कोणतं, ते पुस्तक आजही कसं त्याला आदर मिळतो, हे सर्व तुम्ही त्या नोट्समध्ये लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 पहा, रीड अलाउड द स्पीच इन विच थिरुवल्लुवर एक्सप्लेन्स हाऊ द फॅब्रिक वॉज मेड. तर फॅब्रिक कसं तयार केलं जातं या संबंधी डायलॉग त्यात पुस्तकामध्ये दिलेले आहेत. त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा शेतकरी तो कापूस पिकवतो, त्यानंतर तो कापूस वेचतो, नंतर तो स्पिनिंगला दिला जातो, नंतर त्याला डाय केलं जातं, नंतर त्याचं ते विणले जातात. तर ती सगळी प्रक्रिया तुम्ही एका ओळीमध्ये ओळीने लिहायची आहे. प्रेझेंट द प्रोसेस इन द फॉर्म ऑफ अ चार्ट. तुम्ही त्याचा चार्ट तयार करायचा आहे, असा तक्ता तयार करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 पहा, चूज एनी वन ऑफ द ऑब्जेक्ट्स वी यूज डेली अँड फाइंड आउट हाऊ इट इज मेड. आता तुम्हाला एक ऑब्जेक्ट निवडायचं आहे आपल्या दैनंदिन वापरातलं आणि नंतर ते कसं तयार होतं याची माहिती तुम्हाला कलेक्ट करायची आहे. पहा, आता जसं की तुम्ही वही साधी तुम्ही रोज वापरता, मग ती वही कशी तयार होते, तुम्ही गुगलवर पण हे टाकू शकता की वही कशी तयार होते. मग तुम्हाला त्याच्या स्टेप्स मिळतील आणि त्याच्यापासून तुम्ही चार्ट तयार करायचा आहे. प्रेझेंट द इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ अ चार्ट. तुम्हाला प्रेझेंट करायची आहे ती माहिती चार्टच्या स्वरूपामध्ये. पुढे क्वेश्चन नंबर 5 पहा, रिटेल द स्टोरी इन युअर मदर टंग. आय होप यू कॅन रिटेल धिस स्टोरी इन युअर मदर टंग बिकॉज if you see this video then you will get clear idea of this story, what happened in this story. You can tell it in your mother tongue. Okay, there will be no problem. Question number 6, collect with the help of your teacher stories about the lives and message of saints that lived in Maharashtra. महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले जे संत आहेत त्या संतांच्या जीवनाविषयी आणि त्यांनी दिलेल्या शिकवणुकीविषयी तुम्हाला काही माहिती लिहायची आहे किंवा कलेक्शन करायचं आहे, संग्रह करायचा आहे. तुमच्या शिक्षकांनाही तुम्ही विचारू शकता आणि तुम्ही 4थी 5वीची जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकातून संतांची शिकवण हा एक 4थीला धडा होता पहा, तर त्यातून सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रात होऊन गेलेल्या संतांची नावं मिळतील आणि त्या संतांनी केलेलं कार्य त्यांच्या जीवनाविषयीची माहितीसुद्धा तुम्हाला मिळेल. यू कॅन राईट डाऊन ऑल these things but you have to try to translate all this information into English with the help of your teacher. Okay, I hope you all have understood these pointers very well. If you have any doubt or any question in your mind, you can comment me. Okay, I hope you all are very satisfied with this video. सर्व मुलांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. So thank you all of you. Bye everyone.